औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले स्वागत करतो. प्रथम वर्ष अभियांत्रिकी चित्रकला या विषयातील महत्वाचा जो पाठ आहे, मापे देण्याच्या पद्धती, डायमेन्शनिंग आणि टाइप्स ऑफ डायमेन्शनिंग या पाठाविषयी आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. याविषयी मापे देणे, कोणतंही आपलं जॉब ड्रॉइंग असेल तर त्याच्यावर अंकांनी त्याची जी मापं आहे डायमेन्शनिंग देणं हे तितकंच महत्वाचं आहे की ज्याच्यामुळं आपल्याला त्या ड्रॉइंगचं वाचन करणं सोपं जातं. जसं यापूर्वी रेषांचे प्रकार जे आहेत, रेषांचा जो फरक आहे, जाड आणि पातळ रेषा जर आपण दिलेल्या ड्रॉइंग मध्ये दर्शवलेल्या असल्या तर ते ड्रॉइंगचं वाचन करणं आपल्याला सोपं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला जे मापं आहेत, मापं कशा पद्धतीने दिली गेली पाहिजेत, मापे हा अभियांत्रिकी चित्रकलामधील एकदम महत्वाचा भाग आहे. थोडक्यात अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये मापे म्हणजे परिमाण ही अंकाने दर्शवले जातात. म्हणजे अंक 1 ते जसं आपलं माप असेल त्या अंकांनी मापे देण्याच्या पद्धतीने हे ड्रॉइंगवर आपण मापे देत असतो. जी रेषा, चिन्हे आणि नोट्स अभियांत्रिकी चित्रकलेतील ड्रॉइंगवर मोजमापाच्या योग्य युनिटमध्ये ग्राफिक पद्धतीने दर्शवले जातात. उदाहरणार्थ लांबी असेल, उंची असेल, रुंदी असेल, व्यास असेल, त्रिज्या असेल, कोन असेल, इत्यादी आकाराची वैशिष्ट्ये जी मापं आहेत, हे परिभाषित करण्यासाठी अभियांत्रिकी चित्रकलेत आपल्याला मापं देणं, ज्या ज्या टेक्निक्स आहेत, मापं देण्याच्या ज्या पद्धती आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. वस्तूचे आकारमान असेल, त्याचे संपूर्ण आकार जर आपल्याला दाखवायचा असेल, तर मापांची त्याला मापं देणं गरजेचं असतं. त्याच्यावर त्याचं संबंधित वर्णन आपल्याला त्या चित्रावर दर्शवलं जातं. थोडक्यात पृष्ठभागामधील अंतर, छिद्राचे स्थान, पृष्ठभागाच्या समाप्तीचे स्वरूप, साहित्याचा प्रकार इत्यादीद्वारे आपल्याला मापे देणे हे ड्रॉइंगवर महत्वाचं असतं की जेणेकरून आपल्याला दिलेल्या चित्राचे वाचन करणे, रीडिंग घेणे हे आपल्याला सोपे जाते. मापे देताना आपल्याला मापरेषा आणि त्या रेषाबरोबरच एक्सटेन्शन लाईन या महत्वाच्या रेषा असतात. माप देताना जे मापरेषा जी असते त्याला दोन्ही बाजूला बाण असतात, बाणाची टोकं असतात. ती बाणांची टोकं BIS 46/2003 नुसार टाइप्स ऑफ एरोहेड कशा पद्धतीचे दिलेले आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. 15 डिग्रीचा एक कोन आहे, त्यानंतर 90 डिग्रीचा एक कोन आहे, 45 डिग्रीचा कोन आहे आणि एक डायमीटर एक गोल दाखवून त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली आपल्याला माप असेल तर देता येतं. या ठिकाणी आपली ही जी आहे डायमेन्शन लाईन आहे, ही एक्सटेन्शन लाईन आहे. या ठिकाणची जी आहे ती एक्सटेन्शन लाईन आहे. या पद्धतीनं जो एरोहेडचा रेशो असतो हा एकास 3 असा घ्यावा की जेणेकरून आपली जी रेषेची जाडी आहे त्या गुणोत्तरामध्ये एकास 3 असा या बाणांचा आपण माप घ्यावं किंवा त्या रेशोमध्ये बाण काढावा. या ठिकाणी दिलेला आहे बघा, ओपन टाइप बाण दाखवलेला आहे. इथं क्लोज टाइप आहे. इथं क्लोज आणि फिलेट टाइप आहे, म्हणजे भरलेला आहे असा. त्यानंतर इथं अँगलने दाखवलेला आहे आणि इथं ऑब्लिक. या पद्धतीनं मापे देताना माप रेषांची जी बाणे असतात, जी बाण आपण काढतो त्या या पद्धतीने BIS 46/2003 या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नुसार आपल्याला ठरवून दिलेलं आहे. थोडक्यात या ठिकाणी एक गुणोत्तर दिलेलं आहे. जर बाणाची लांबी 3W विड्थ इतकी असेल तर त्याची जाडी ही 1W इतकी घ्यावी असं स्टँडर्ड BIS ने आपल्याला ठरवून दिलेलं आहे. तर माप रेषा काढताना माप रेषांची जे बाण आहेत तर ते या पद्धतीने काढावेत. मापे देताना जे महत्वाचे घटक असतात, प्रोजेक्शन लाईन, लीडर लाईन, डायमेन्शन लाईन कुठे संपते, नंतर काही कन्व्हेन्शनल सायन्स आणि सिम्बॉल्स कुठे असतात, माप रेषा म्हणजे काय? माप रेषा ही सतत पातळ रेषा असते. ती बाणांनी दर्शविली जाते आणि पृष्ठभागाच्या समांतर काढली जाते, ज्याची लांबी दर्शविली जाणे आवश्यक आहे.
प्रोजेक्शन किंवा एक्सटेन्शन लाईन. यापूर्वीच मी तुम्हाला सांगितले की मापे देताना आपल्याला प्रोजेक्शन लाईन आणि डायमेन्शन लाईन या महत्वाच्या रेषा आहेत की ज्या पातळ रेषा असतात. प्रोजेक्शन लाईन किंवा एक्सटेन्शन लाईन ही एक पातळ रेषा असते. ज्या ठिकाणी माप द्यायचे आहे त्या पृष्ठभागावर ती लंब काढली जाते. किंचितशी वाढवलेली असते. उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण हा एक आयत घेतलेला आहे आणि या आयतावर जी एक्सटेन्शन लाईन इथं घेतलेली आहे, इथं ठराविक असं माप सोडलेलं आहे आणि या ठिकाणी जे अंतर आहे, अंतरानंतर या ठिकाणी आपण मापरेषा काढायची आहे. ही लीडर लाईन आणि जी मापरेषा आहे, याच्यामध्ये निश्चितच तुमचा फरक असला पाहिजे. मापे देताना जे वापरायचे नियम आहेत, ते खालीलप्रमाणे याप्रमाणे आहेत. कोणत्याही दोन वाढलेल्या रेषांमध्ये एक माप असलेली एक आणि फक्त एकच मापरेषा असावी. समांतर मापात एक वाढलेली रेषा दुसऱ्या मापासाठी वापरा. 2 नंबर आहे, शक्यतोवर सर्व मापे दृश्याच्या बाहेर द्यावीत. म्हणजे आपलं जे ड्रॉइंग आहे, त्या ड्रॉइंगच्या बाहेरच्या भागात जर आपण मापं दिली, तर आपल्याला ते ड्रॉइंग वाचन करणं अधिक सोपं जातं. आतील मापे अधिक स्पष्ट आणि सहज वाचनीय असतील तरच त्यांना प्राधान्य द्यावे. ड्रॉइंगच्या आतल्या बाजूलाही आपल्याला मापं देता येतील, परंतु ती स्पष्ट आणि वाचता आली पाहिजेत. 3 नंबर आहे जनरल रूल्स ऑफ डायमेन्शनिंग. रेखाचित्रावरील सर्व मापे एकतर अलाइन किंवा युनिडायरेक्शनल सिस्टीम BIS ने ठरवून दिलेल्यानुसार अलाइन किंवा युनिडायरेक्शनल सिस्टीम चा वापर आपण मापे देताना करत असतो. शक्यतो एकाच एककात मापे घेतली पाहिजे. समजा सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर एककातच सर्व लांबी रुंदी असेल, लांबी सेंटीमीटर मध्ये असेल आणि रुंदी मीटर मध्ये असेल तर त्याची मापं एक समान केली पाहिजेत. तेव्हाच एकच त्याची जी प्रणाली आहे किंवा सेंटीमीटर मध्ये आणि दुसरे रुंदीचं मापही सेंटीमीटर मध्ये असलं पाहिजे. ड्रॉइंग वरील सर्व मापासाठी लांबीचे समान एकक आपण वापरावे. प्रत्येक मापावर एकक लिहू नये, परंतु एककाचा उल्लेख करणारी एक टीप आपल्या ड्रॉइंगच्या खाली आपण लिहित असतो. ड्रॉइंग लेआउट मध्ये आपण बघितलं बघा, त्या ठिकाणी आपण जे माप दिलेलं असतं, त्या मापाच्या ठिकाणी जो एकक आहे, त्या एककाचा उल्लेख अभियांत्रिकी चित्रकलेत केला जात नाही. शक्यतो जी अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये, औद्योगिक परीक्षेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची जी ड्रॉइंग काढतो, त्याच्यामध्ये मिलीमीटर या एककाचा शक्यतो उपयोग केलेला असतो. अशा वेळेस खाली नोट लिहिणं गरजेचं आहे. जे ड्रॉइंग काढलेलं आहे त्या ठिकाणी ऑल डायमेन्शन्स आर इन एम. काही जे महत्वाचा नियम आहे की आपण कोणत्या एककात माप घेतलेली आहे त्याचा ड्रॉइंगच्या खाली उल्लेख केलेला असला पाहिजे. मापरेषा ज्या असतात त्या एकमेकांना छेदता कामा नये. मापरेषा देखील ऑब्जेक्टचा इतर कोणत्याही रेषा छेदता कामा नयेत. सर्व मापे देणे आवश्यक आहे. प्रत्येक माप फक्त एकदाच दिले पाहिजे. कोणतेही अनावश्यक माप देऊ नये. मापनाच्या ज्या पद्धती आहेत, 2 पद्धतीचा शक्यतो आपण वापर करतो. परंतु माप देताना डायमेन्शन्स म्हणजे काय? डायमेन्शनच्या टेक्निक्स वेगळ्या आहेत. साइज डायमेन्शन आणि लोकेशन डायमेन्शन या ज्या प्रकार आहेत ड्रॉइंगमध्ये डायमेन्शन्स म्हणून वापरले जातात. परंतु माप देण्याच्या ज्या 2 पद्धती वापरल्या जातात, त्या या पद्धतीच्या आहे. पहिली पद्धत आहे अलाइन सिस्टीम. या पद्धतीने माप हे मापरेषेच्या मध्यभागी मापरेषेच्या वर देतात. म्हणजे ही जी रेषा काढलेली आहे या ठिकाणी, ही रेषा आहे. या रेषेच्या वरच्या बाजूला मापरेषा बाण काढून बरोबर याच्या सेंटरला याचं माप देणं गरजेचं असतं. या ठिकाणी दाखवलंय बघा, मी जे माप दाखवलेलं आहे ते या पद्धतीनं इथं दिलेलं आहे. तसंच इथं आपल्याला कोनामध्ये असेल, अँगल मध्ये असेल, तर अलाइन सिस्टीम मधील मापे ही मापरेषेच्या वरच्या बाजूला मध्यभागी दिलेली असतात. इथे एक सर्कल दाखवलेला आहे. त्या सर्कलच्या मध्यभागी इथं जो कोन आहे, तो त्या कोनाचं माप हे जो कोनीय बाण दाखवलेला आहे, त्याच्या वरच्या बाजूला दिलेला आहे. दुसरी जी पद्धत आहे बघा, युनिडायरेक्शनल सिस्टीम. या पद्धतीने माप हे अशा प्रकारे दिली जातात, की ते ड्रॉइंग शीटच्या खालच्या काठावरून वाचले जाऊ शकतात. मध्यभागी मापरेषा तोडून इथे माप दिलं जातं. बघा, ही आकृती आणि ही आकृती सारखीच आहे. यामध्ये अलाइन सिस्टीमचा वापर केलेला आहे.
तर या ठिकाणी युनिडायरेक्शनल सिस्टीमचा वापर केलेला आहे. या मापाचा आपण कंपॅरिझन केला असता अलायन्स सिस्टीम मध्ये इथं मापरेषेच्या वरच्या बाजूला मध्यभागी वरच्या बाजूने ते वाचता येईल या पद्धतीने माप दिलेलं आहे. तर या युनिडायरेक्शनल पद्धतीमध्ये मापरेषा मध्यभागी तोडून वरच्या डोळ्याच्या दिशेने इथं माप दिलेलं आहे. याही ठिकाणी जसं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, तेच उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे, की जिथे जी माप आहेत ती मापरेषा तोडून मध्यभागी दिलेली आहेत. काही माप कशा पद्धतीने दिली जातात? चेन डायमेन्शनिंग आहे, क्रमाने घेतलेले आहेत. इथं लक्षात येईल तुमच्या जे मोठं माप आहे ते खाली घेतलेलं आहे आणि क्रमाने घेतलेलं आहे. पुढचं आहे कंबाईंड डायमेन्शनिंग. हे माप आहे 20, परंतु इथलं माप दिलेलं आहे 8. तसंच इथलंही माप 20 आहे. म्हणजे 2 माप एकत्र केलेली आहेत 20. इथलं माप असेल समजा आपला माप आहे 12, तर एकूण याची बेरीज जी होईल ती आपली 20. अशा प्रकारचं जे डायमेन्शनिंग असतं त्याला कंबाईंड डायमेन्शनिंग असं म्हणतात. नंतर पॅरलल डायमेन्शनिंग 20 नंतर 12, 35 ही खालच्या क्रमाने माप दिलेली आहेत. म्हणजे ही समांतर माप दिलेली आहेत. याला पॅरलल डायमेन्शन किंवा प्रोग्रेसिव्ह डायमेन्शनिंग असं म्हटलं जातं. सर्कल ऑफ होल्स ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल किंवा वर्तुळ दाखवायचे असतात, तर ते या पद्धतीनं डायमीटर असेल तर या पद्धतीनं माप दिलेले आहे. मापरेषा ही वर्तुळाच्या मध्यभागातून काढलेली आहे. त्रिज्या जर असेल या ठिकाणी उदाहरणार्थ आपण त्रिज्या असेल तर ही लीडर लाईन काढून वरच्या बाजूला इथं आपल्याला आर बरोबर वरच्या बाजूला आर बरोबर 20 असेल तेही माप आपल्याला इथं सर्क्युलर होल साठी देता येईल. तर सर्क्युलर होल्स असतील तर या पद्धतीनं माप दिले जाते. नंतर सिलेंड्रिकल डायमेन्शन्स असतील, क्रमाने असतील, उदाहरणार्थ टेपर जॉब आहे किंवा अशा वेळेस इथं वर्तुळाची माप दिलेली आहेत, क्रमाने दिलेली आहेत. सिलेंड्रिकल इथं डायमीटर 20चं माप आहे, इथं 30चं आहे, इथं 40चं आहे. नंतर या ठिकाणी क्रमानं माप दिली आहेत 25, 40 आणि 60. तर सिलेंड्रिकल डायमेन्शन साठी या पद्धतीनं मापे दिली जातात. मापांचं जे पद्धत इथं वापरलेली आहे ही अलाइन सिस्टीम पद्धतच आपण शक्यतो इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये प्रामुख्याने वापरली जाते. स्पिरिकल फीचर्स म्हणजे अर्धवर्तुळ असतील, काही ठिकाणी कोन शेप्स असतील, कर्व शेप्स अशा ठिकाणी जे स्पिरिकल माप आहेत, एस-आर म्हणजे स्पिरिकल 12 त्याचा जो रेडियस आहे याद्वारे माप दिलेला आहे. इथे स्पिरिकल 550 दिलेला आहे. इथला जो आकार दिलेला बघा स्पिरिकल हा 40 साईज दिलेला आहे डायमीटर. म्हणजेच वक्राकार आकार स्पेअर जिथं असतील त्या ठिकाणी या पद्धतीने माप दिली जातात. त्यानंतर या ठिकाणी आपण बघणार आहोत ड्युअल डायमेन्शनल टेक्निक इंडिकेटिंग बोथ मिलीमीटर्स आणि इंचेस. म्हणजे काही अंशी आपल्याला काही ड्रॉइंग मध्ये 2 एककात माप द्यावं लागतात. तिथं आता बघितलं आपण काही या ठिकाणी मिलीमीटर मध्येही पण माप दिलेलं आहे आणि इंचामध्येही माप दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे 1 इंच आणि इथं दिलेलं आहे 25.4 mm. म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर 25.4 दोन्ही एककातही आपल्याला या ठिकाणी मापे देता येतात. हे असं या ड्रॉइंग मध्ये दाखवलेलं आहे. लिनियर डायमेन्शनिंग. लिनियर डायमेन्शनिंग म्हणजे एक अलाइन सिस्टीम पद्धतीनेच माप आहे. एक इथं दाखवलेलं आहे. रुंदीचं माप आहे, इथं खोलीचं माप आहे. इथेही आपण बघतो बघा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रेषा आहेत त्यांचाही वापर झालेला आहे. या ठिकाणी बघतो बघा अँग्युलर डायमेन्शन जी कोनाची जी माप आहेत ती कोनाची माप या पद्धतीने दिली जातात. जो कोन असेल या ठिकाणी उदाहरणार्थ एक कोन आहे, हा कोन या ठिकाणी एरो दाखवला जातो. उदाहरणार्थ हा डिग्री आहे 65 डिग्री. तर या पद्धतीनं 65 डिग्री असंही माप आपल्याला या ठिकाणी काय करता येतं दाखवता येतं. अशा पद्धतीने अँग्युलर डायमेन्शन कोणीही माप आपल्याला देता येतात. नंतर रेडियस यापूर्वीच आपण बघितलं सिलेंड्रिकल डायमेन्शन किंवा रेडियस कशा पद्धतीने दाखवली जाते. जी रेडियस बघा इकडच्या बाजूला या ठिकाणी इथला हा भाग याचा रेडियस आर ने दाखवलेला आहे. तर याचा डायमीटर वरच्या बाजूने इथलं बाण दाखवलेला आहे आणि याची उंची इथं दाखवलेली आहे. म्हणजे डायमेट्रल डायमेन्शन आणि रेडियल डायमेन्शन्स या पद्धतीने दिले जातात. रेफरन्स डायमेन्शन म्हणजे आपल्याला काही रेफरन्स असतील तर त्याची नावं उदाहरणार्थ काही सिम्बॉल्स असतील, रेडियसचा सिम्बॉल असेल, डायमीटरचा सिम्बॉल असेल, लीडर लाईनचा सिम्बॉल असेल, पाईप आणि डायमेन्शनिंगचा सिम्बॉल असेल, तर या ठिकाणी रेफरन्सिंग डायमेन्शनिंग
चा वापर केला जातो. ऑर्डिनेट और कोऑर्डिनेट डायमेन्शनिंग, या ठिकाणी बघतोय बघा इकडं, ही डेटम लाईनला सरफेसला या बाजूने हॉरिझॉन्टल पद्धतीने दिलेले आहेत, तर ही व्हर्टिकल पद्धतीने दिलेल्या आहेत. या थोडक्यात एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने हा जो आहे एक्स कोऑर्डिनेट, हा आहे वाय कोऑर्डिनेट, या पद्धतीने माप दिली जातात. त्याला ऑर्डिनेट और कोऑर्डिनेट डायमेन्शनिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण अभियांत्रिकी चित्रकलामधील सर्वात महत्वाचा भाग मापे देणे हा बघितलेला आहे. मापे देताना जी काळजी घ्यायची आहे त्याची काळजी, जनरल रूल्स ऑफ डायमेन्शनिंग हेही आपण बघितलेले आहेत. एकंदरीत आपल्या या पाठामध्ये मापे देण्याचे तंत्र, डायमेन्शनिंग टेक्निक आपल्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांना त्याच्या ट्रेडच्या जॉब ड्रॉइंग करताना जी माप द्यायची पद्धत आहे, ही पद्धत त्यांनी अनुसरल्यास निश्चितच त्यांचे माप देण्याचा जो सराव असेल किंवा त्यांचं ड्रॉइंगचं वाचन करणं त्यांना सोयीचं जाईल. धन्यवाद.